नमस्कार, मी देवा राखुंडे. सध्या उजनी धरणाच्या परिसरात आपण आहोत. पाठीमागे माझ्या उजनी धरणाचा हा पाठीमागचा भाग तुम्ही बघताय. उजनी धरण आज मायनसमध्ये गेलेलं आहे. पुणे असेल, सोलापूर असेल, या दोन्ही जिल्ह्यातील शेती, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी आणि लहान मोठ्या जवळपास 100पेक्षा अधिक पिण्याच्या पाण्याच्या योजना या उजनी धरणावरती अवलंबून आहेत. आजच्या स्थितीला उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं आहे. उजनीमध्ये सध्या 63 TMC इतका पाणीसाठा आहे. त्याला आपण मृत पाणीसाठा म्हणू. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता आपण बघितली तर ती 123 TMCची आहे. ज्यावेळी उजनी धरणामध्ये 117 TMC इतका पाणीसाठा साठवला जातो त्यावेळी ते 100% क्षमता असं आपण म्हणतो. पाठीमागील वर्षी 2000 पाऊस काळ धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. म्हणजे उजनीमध्ये जवळपास 122 TMC पेक्षा अधिक पाणीसाठा होता. आजच्या तारखेपर्यंत, या घडीपर्यंत त्यापैकी जवळपास 60 TMC पाणीसाठा याचा वापर जो आहे तो केला गेला आहे. आज उजनीमध्ये 63 TMC इतका पाणीसाठा आहे, ज्याला आपण मृत पाणीसाठा म्हणू. कारण 117 TMC ज्यावेळी उजनी धरण धरलं जातं, म्हणजे 100% क्षमतेनं भरतं, त्यावेळी त्यापैकी 117 TMC पैकी 54 TMC पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो. तर उर्वरित TMC 63 TMC पाणीसाठा आहे तो मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. आजच्या स्थितीला उजनी जे आहे ते मायनसमध्ये गेले. उजनीमध्ये 63 TMC इतका पाणीसाठा आहे. असं जरी असलं तरी या 63 TMC पैकी काही उपयुक्त मृत पाणीसाठा असतो, त्याचा वापर यापुढील काळामध्ये केला जातो. म्हणजे आतापासून जरी आपण विचार केला तरी हा चालूचा मे महिना असेल, पुढचा जून महिना असेल आणि त्यानंतरचा जुलै महिना असेल, हे जमतेम एक 2.5-3 महिन्याचा कालावधी जो आहे तो याच मृत पाणीसाठ्यावरती आपल्याला घालवावं लागणार आहे. मग त्यामध्ये शेतीच्या पाण्याचं व्यवस्थापन करावं लागेल, नियोजन करावं लागेल. याचबरोबर लहान मोठ्या ज्या शेकडो पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत ते याच पाण्यावरती प्रशासनाला आता त्याचं नियोजन करावं लागणार आहे. कारण यावर्षी एक दुसरी भीती व्यक्त केली जाते की यावर्षी पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी, म्हणजे जवळपास 90 ते 92% होईल. एक 8 ते 10% पाऊस कमी होईल असा अंदाज जो आहे तो केला गेलेला आहे. आणि पाठीमागेच आपल्याला कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पाण्याचं योग्य नियोजन जे आहे ते प्रशासन करतंय. खत बियाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना प्रशासन करतंय. एकंदरीतच आपण बघतोय की एल निनोचा प्रभाव जो आहे तो यावर्षी आपल्याला अधिकचा दिसून येणार आहे आणि त्यामुळं दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावरती काही अंश असू शकतं. सध्या तशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येते. त्यामुळं पुढील काळामध्ये समाधानकारक पाऊस पडेपर्यंत, मोठा पाऊस होईपर्यंत आणि उजनी यापुढील काळात आणखीन मायनसमध्ये जाईल, ती पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत आणि पूर्ण क्षमतेने उजनी धरण जे आहे ते पुन्हा भरेपर्यंत अगदी ऑगस्ट उजडणार आहे, हे नक्की आहे. त्यामुळं उर्वरित काळात प्रशासनाला या उजनीच्या पाण्याचं जे नियोजन आहे ते एकदम परफेक्टपणे करावं लागणार आहे. कारण यावरती लहान मोठ्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. मग ती सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठची काही गावं असतील किंवा इकडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठची काही गावं असतील किंवा सांगोला असेल, इकडे पंढरपूर असेल, या मोठ्या सोलापूर असेल, या महानगरपालिका असतील, ही सर्व शहरं जे आहेत त्या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्या पाण्याच्या योजना ज्या आहेत त्या उजनीवरती अवलंबून आहेत. आणि आजच्या स्थितीला उजनी जी आहे ती मायनसमध्ये गेली आहे. 63 TMC इतका पाणीसाठा उजनीमध्ये सध्या आहे.